तुम्ही उद्या सोमवार 22 तारखेसाठी कसा ट्रेड करू शकताय ते बघूया आपण. जर तुम्ही बँक निफ्टीचे डे कॅन्डल जर बघितली, तर कंटिन्यू मार्केट जवळजवळ 21-22 दिवस मार्केट एकाच रेंजमध्ये. मार्केट मोमेंटमच करत नाही. म्हणजे मार्केट अपला जाते तेवढं मार्केट लगेच खाली येते. इथं वर जाते खाली आले. परत इथं वर गेले तसे एकाच रेंजमध्ये मार्केट आहे. एकाच रेंजमध्ये मार्केट फसलेलं आहे. त्यामुळे आपण आता एका मोठ्या मुवमेंटसाठी प्लॅन करू शकतोय. आणि तो मुवमेंट मला बाईंग मध्ये येईल असं दिसत नाही. मार्केट सगळ्यामध्ये मार्केट क्रॅश होणार, मार्केट क्रॅश होणार नाही, मार्केट खाली येणार फक्त एक करेक्शनसाठी. मार्केटचे सेंटिमेंट्स निगेटिव्ह झालेले नाहीत. तर आपण आता उद्या कसं ट्रेड करूया ते बघूया. मार्केट ह्याच लेवलला जर ओपन झालं नाही तर एकच छोटीशी जर रेड कॅन्डल झाली तर आपण तिथे डायरेक्ट सेलिंगला जाणार आहे. आणि आपल्याला फर्स्ट टार्गेट इथे घ्यायचे 51,950चं टार्गेट. म्हणजे जवळजवळ 250 पॉईंटचं, 200 ते 250 पॉईंटचं आपल्याला इथं टार्गेट मिळतंय. आणि जर तिथं मार्केट थोडा वेळ सस्टेन केलं की तिथून परत मार्केट खाली अजून जाऊ शकते. त्यामुळे स्टॉप लॉस ट्रेलिंग झाला पाहिजे, फास्ट स्टॉप लॉस ट्रेल केले पाहिजे. कारण मार्केटचे सेंटिमेंट्स निगेटिव्ह नाहीत. त्यामुळे आपण अग्रेसिव्ह सेलिंगला पण जाणार नाही. आपण सेलिंग करायचं पण अग्रेसिव्ह जायचं नाही, कारण मार्केट करेक्शनसाठी खाली येते. मार्केट क्रॅश होणार किंवा खूप खाली येणार असं होणार नाही. मार्केट करेक्शनसाठी फक्त खाली येणार. फास्ट मोमेंटम करणार आहे मार्केट इथं. त्यामुळे आपण स्टॉप लॉस ट्रेल करत जायचं. बँक निफ्टी गॅप ओपन झाली 52,400 ह्या लेवलला, तर कुठेतरी मी इथं थोडा बाईंगचा प्लॅन करेन. ते पण दोन कॅन्डलची कन्फर्मेशन मिळाली पाहिजे तरच. नाहीतर इथं मार्केट जरी ओपन झालं तरी इथं परत एकाच रेंजमध्ये मार्केट होल्ड करेल. आणि इथंच मार्केट टाइमपास करेल पूर्ण दिवस. त्यामुळे इथं कुठला ट्रेड बनू शकत नाही आपला. मार्केट फ्लॅट ओपन झालं पाहिजे, रेड कॅन्डल, त्यानंतर आपण एंट्री करणार आहे. फक्त एकच प्लॅन आहे बँक निफ्टी सेलिंगसाठी. बाईंगचा माझा आता कोणताही प्लॅन नाही. बँक निफ्टीतले लेवल मार्क करून घ्या. फ्लॅट ओपनिंग आणि टार्गेट, आपण फर्स्ट टार्गेट आहे 51,950चं टार्गेट. 51,950चं फर्स्ट टार्गेट. त्यानंतर अजून मार्केट खाली गेलं तर आपण ट्रेल करत अजून खाली जाऊयात. हे झालं बँक निफ्टीसाठी. आता निफ्टीचा आपण कसं ट्रेड करू शकतो ते बघा. निफ्टी जर तुम्ही बघितली तर निफ्टी कंटिन्यू अपला होती. जी कंटिन्यू अपच निफ्टी जात होती. तर आता इथं आपलं जेवढे गेलं तिथनं मार्केट एवढं खाली आलं. म्हणजे माझ्यासाठी कुठेतरी निफ्टी मला आता निगेटिव्ह सेंटिमेंट दाखवायला लागले. त्यामुळे निफ्टी जर ह्याच लेवलमध्ये जर ओपन झाली आणि ते एक रेड कॅन्डल तयार झाली तर त्या कॅन्डलच्या लोला मी ते एंट्री करणार आहे. वरती हा माझा स्टॉप लॉस असणार आहे. आणि टार्गेट घेत जाणार आहे मी इथून खाली. तर निफ्टी तेवढाच प्लॅन आहे. निफ्टी गॅप ओपन झाली तर मी अवॉइड करणार आहे ट्रेडिंग. व्हॉलेटिलिटी क्रिएट होऊ शकते. गॅप डाऊन ओपन झाली तरी 15 मिनिट थोडं कन्फर्मेशन घेऊन मार्केट डाऊन, गॅप डाऊन ओपन झाली मार्केट अपला येऊ शकते थोडं आणि परत मार्केट खाली जाऊ शकते. तर एवढाच प्लॅन आहे. लेवल मार्क करून घ्या आणि ट्रेड करा.